नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबतची एक अपडेट आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला होता की धाराशिव जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, जालना जिल्हा असो, परभणी असो, जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा जो पीक विम्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाबाबत आपण केंद्रीय कृषी मंत्र्याशी चर्चा केलेली आहे. त्याबाबत निश्चित मार्ग काढतील. त्याच बाबतीत माननीय राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही तो विषय निघाला. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव खरीप हंगाम 2025चा पीक विमा जो पीक कापणी प्रयोग आधारावर जो आक्षेप विमा कंपनीनं घेतलेला आहे आणि या आक्षेपाच्या आधारावर विमा कंपनी जी चालढकल करत आहे की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून कसं वगळता येईल, हा प्रश्न विमा कंपनीकडून जो केला जात आहे आणि त्यावर कुठेतरी लोकप्रतिनिधीकडून विमा कंपनीला कसं आपल्या ह्याच्यामध्ये ठेवता येईल या पद्धतीनं प्रक्रिया केली जात आहे. माननीय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न लवकर कसा मिटवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमा कंपनीकडून जो आक्षेप घेण्यात आलेला होता पीक कापणी प्रयोगावर, राज्य शासन केंद्र शासन यांच्या नियमानुसार 50% भारांकनच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला होता. आणि त्यामध्ये 50% भारांकन हे सॅटेलाईट आधारे आणि 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोग आधारे अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय झालेला होता. परंतु आता माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आता माननीय सरकार यांना आदेशित करण्यात आलेला आहे, मागणी करण्यात आली आहे की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा द्या. जर पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा जर नाही देण्यात आला शेतकरी मित्रांनो, तर फक्त 10 ते 15% नुकसानीची भरपाई आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते. तसे प्रयत्न विमा कंपनीकडून चालू होते आणि त्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून जे भारांकन 50% आहे सॅटेलाईटद्वारे, तर ते सॅटेलाईटद्वारे भारांकन रद्द करण्यात यावं आणि पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा. कारण पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा जर देण्यात आला तर शेतकऱ्यांचं नुकसान 1 ते 2 हेक्टर शेतकऱ्यांचं उत्पन्न निघालेलं आहे. त्यामुळं बाकीचं सर्व नुकसान झालेलं आहे. आणि जर सॅटेलाईट आधारे जर पीक विमा द्यायचा म्हटला तर विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांचं भारांकन 10 ते 11 क्विंटल उत्पन्न दाखवलं जात आहे. त्यामुळे फक्त 10%च पीक विमा शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडून चालू आहे. आणि या सर्व गोष्टीचा घोळ मिटवण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाला जेव्हा अहवाल देण्यात आला तेव्हा अहवाल सकारात्मक आला आणि असा अहवाल आला की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारितच द्या, अन्यथा शेतकऱ्यांना खूप कमी रक्कम मिळू शकते. आणि याबाबतच पाठपुरावा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कालची माननीय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राणा जगजितसिंग पाटील यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाला हा अहवाल दिल्यानंतर कृषी विद्यापीठाने डायरेक्ट पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळं विमा कंपनीचा डाव असा आहे की जर 50% भारांकन सॅटेलाईटद्वारे जर देण्याचा प्रयत्न विमा कंपनीनं केला तर शेतकऱ्यांना फक्त 50 ते 60% 70 कोटीच शेतकऱ्यांना मिळू शकतात. कारण विमा कंपनीचं म्हणणं आहे की सॅटेलाईटद्वारे जे प्रयोग झालेले आहेत त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं नुकसान हे कमी दाखवलं जाते आणि पीक कापणी प्रयोग आधारित हे नुकसान जास्त दाखवलं जाते. त्यामुळं विमा कंपनीचा प्रयत्न आहे की सॅटेलाईटद्वारे जे नुकसान झालेलं आहे तेच नुकसान धरून शेतकऱ्यांना कमीत कमी रक्कम कशी देता येईल हा प्रयत्न विमा कंपनीचा चालू आहे. परंतु हा विमा कंपनीचा डाव माननीय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो व जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या माध्यमातून सरकारला मागणी करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा द्या. कारण जर पीक कापणी प्रयोग आधारित जर पीक विमा दिला गेला तर शेतकऱ्यांचं नुकसान 70 ते 80% दिसू शकतं व प्रत्यक्ष जे निघालेलं उत्पन्न आहे शेतकरी मित्रांनो 1 ते 2 क्विंटल हे नुकसान आहे. आणि विमा कंपनीच्या सॅटेलाईटद्वारे जो डाटा आहे त्यांच्या माध्यमातून
8 ते 10 क्विंटल उत्पन्न दाखवलं जाण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे विमा कंपनी सॅटेलाईट्सद्वारे जे नुकसान झालेलं आहे तेच धरून त्याच्याच आधारे शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगावर झालेले प्रयोग योग्य की सॅटेलाईटद्वारे योग्य हा मोठा डाव विमा कंपनीचा आहे. कारण विमा कंपनीचं म्हणणं आहे की सॅटेलाईटद्वारे जे पीक कापणी प्रयोग झालेत त्याचं भारांकन 50% आहे आणि त्या 50% मध्ये फक्त 10% नुकसान धरण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडून चालवलेला आहे. कुठंतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न आता लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेला आहे. कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा दिला तरच शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळू शकते. अन्यथा शेतकरी मित्रांनो, जर पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा जर नाही देण्यात आला आणि जर सॅटेलाईट आधारे जर पीक विमा देण्यात आला तर शेतकऱ्यांना खूप कमी रक्कम मिळू शकते. परंतु या माध्यमातून आता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्वतः माननीय धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राणा जगजितसिंग पाटील हे सध्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना की पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता विमा कंपनी नेमकं काय करते हे पाहणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही असंही माननीय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राणा जगजितसिंग पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जो खरीप हंगाम 2025चा पीक विमा अडकलेला आहे पीक कापणी प्रयोगात, या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना काहीही न समजणारे आहेत. शेतकरी मित्रांनो, तसं पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांना फक्त आम्ही पीक विमा भरला आहे, आमचं नुकसान झाले, आम्हाला पीक विमा मिळावा, परंतु ह्या आतल्या गोष्टी असतात. या गोष्टी सर्व स्पष्ट झाल्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसतो आणि या सर्व गोष्टीची प्रोसेस सध्या लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विमा एकवेळेस 336 कोटी मंजूर झाला, लवकरच वाटप होईल, या सर्व गोष्टी सांगण्यात आल्या. परंतु विमा कंपनीनं परत केंद्राकडे धाव घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं सॅटेलाईटद्वारे पीक कापणी प्रयोगाच्या आधारित शेतकऱ्याचं नुकसान फक्त 10% आहे, आम्ही 60 ते 70 कोटी रुपये देऊ असा प्रयत्न विमा कंपनीकडून चालू आहे. परंतु हा प्रयत्न कुठेतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की यावर नेमकं बैठक कधी होते, बैठकीमध्ये जो विमा कंपनीचा दावा आहे त्या दाव्याला केंद्रीय स्तराकडून काय रिझल्ट येतो, या सर्व गोष्टीची प्रोसेस लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासकीय विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे जो काही अहवाल आहे कृषी विद्यापीठाचा तो अहवालही केंद्रीय स्तरावर पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळं माननीय जिल्ह्याचे कलेक्टर कीर्तिकुमार गुजर यांनीही सरकारला मागणी केली आहे की धाराशिव जिल्ह्यातील जे खरीप हंगाम 2025मध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा द्यावा अशी मागणी केलेली आहे. जर पीक कापणी प्रयोग आधारितच पीक विमा दिला तर शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळू शकते. अन्यथा विमा कंपनीचा डाव आहे की सॅटेलाईटद्वारे पीक कापणी प्रयोग आधारित जो डाटा आहे त्या आधारे जर पीक विमा कंपनी देण्याचा प्रयत्न करत असेल पैसे शेतकऱ्यांना, तर तो खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकतं. यासाठी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो, माननीय कलेक्टर साहेब असो, यांच्या माध्यमातून प्रशासकीय विभागाकडून हालचालीला वेग आलेला आहे. याबाबत आता केंद्रीय स्तरावर बैठक आहे. केंद्रीय स्तरावर बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे. परंतु शेवटचा पाठपुरावा पूर्ण होईतोवर शेतकऱ्यासोबत असल्याचे सुतोवाच माननीय जिल्ह्याचे नेते राणा जगजितसिंग पाटील यांच्यामधून करण्यात आलेला आहे. तर आता पाहूयात नेमकं बैठक कधी होते, त्या बैठकीमध्ये काय होतं आणि विमा कंपनीकडून नेमकं पीक विमा वाटप कधीपर्यंत सुरू करू शकते, याबाबत अपडेट आल्यानंतर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.